तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बनावट फेसबुक अकाउंटवरून स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करत रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका यांच्याकडून 8,15,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। रवी संजय माने, वंजारवाडी, श्रीकांत अर्जुन घुले, ढेकळवाडी, अभिषेक भाऊसू ठोंबरे, ढेकळवाडी, अतुल मोहन भुलणकर, वंजारवाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींनी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सूरज सर्जेराव गावडे या गव्हाच्या पिठाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे। सूरज गावडे यांनी फेसबुक मार्केट प्लेसवर बाजारभावापेक्षा स्वस्त गहू अशी जाहिरात पाहून त्यांनी संबंधित लिंकवर आपली माहिती भरली। त्यानंतर त्यांना खोट्या फेसबुक अकाउंटवरून फेसबुक ऑडिओ कॉलवरून संपर्क साधण्यात आला आणि बारामती येथे येण्यास सांगण्यात आले। 4 मे 2026 रोजी गावडे हे आपल्या छोटा हत्ती टेम्पो व चालकासह बारामती येथे पैसे घेऊन दाखल झाले। फोनवरील सूचनानुसार त्यांना पेन्सिल चौक त्यानंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलावण्यात आला। हा संपूर्ण प्रकार नियोजनबद्ध असल्याचे पुढे स्पष्ट झाले। कल्याणी कॉर्नर येथे एक संशयित इसम स्कूटीवर आला। त्याने शेटने पाठवले आहे असे सांगून गावडे व त्यांच्या चालकाला गहू दाखवण्याच्या बहाण्याने सोबत नेले। स्कूटीला नंबर प्लेट नव्हती आणि त्या इसमाने चेहऱ्यावर मास्क लावला। त्यानंतर त्याने पेनजीओ कंपनीच्या मागील बाजूस पुलाचे काम सुरू असलेल्या परिसरातील निर्जन प्लॉटमध्ये नेण्यात आलं। येथे आधीच चारचाकी वेरणा गाडीमध्ये इतर आरोपी थांबलेले होते। निर्जन ठिकाणी पोहोचताच आरोपींनी आपला खरा हेतू उघड केला। एका उंच इसमाने हातात पिस्तूल घेत गावडे यांच्या कपाळावर ठेवली तर दुसऱ्याने चालकाच्या कपाळावर बंदूक रोखली। दोघांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने गावडे यांच्या खिशातील 25,500 रुपये रोख रक्कम काढून घेतली। तसेच त्यांच्या हातातील चांदीच्या 2 अंगठ्या, घड्याळ आणि चालकाच्या कानातील सोन्याची बाली कटरने काढून घेतली। एकूण सुमारे 51,500 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला। पोलिसांना सांगितले तर जीवे मारू अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक सायंकाळी 5:25 दरम्यान तात्काळ रवाना झाले। विशेष म्हणजे अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत माहिती पोलिसांनी घेतली। त्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेऊन या सर्व प्रकरणाचा बारामती पोलिसांनी उलगडा केला। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। काल दिनांक 4 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव, त्यासोबत भिगवण पोलीस स्टेशनचे PSI अमित पाटील, वालचंदनगरचे प्रभारी अधिकारी API राजकुमार डुंगे व या तिघांच्या टीमने एक अत्यंत धाडसी व धडाकेबाज कारवाई केलेली आहे। ज्या कारवाईअंती एकूण 4 दरोडेखोरांना त्यांनी सशस्त्र असं ताब्यात घेतलेलं आहे। दरोडेखोर हे अग्निशस्त्रासह वावरत होते। त्यावेळी पोलिसांच्या जीवाला अत्यंत धोका होता आणि ही धोक्याची कामगिरी पत्करत पोलिसांनी या 4ही दरोडेखोरांना काल रोजी ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडे ताब्यात घेऊन एकूण मुद्देमाल 14,51,000 रुपये 14,33,400 रुपयाचा जवळपास मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे। यातील मूळ घटना अशी की काल दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 4 वाजता फिर्यादी हे सांगली येथून बारामतीमध्ये गहू खरेदी करण्यासाठी आलेले होते। त्यांना फेसबुकवरून स्वस्तामध्ये गहू मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलेलं होतं आणि MIDC परिसरात पियाजो कंपनीच्या पाठीमागे एका निर्जन स्थळी त्यांना गहू विक्रीसाठी आले असता या चौघांनी त्यांना एकत्र गाठून त्यातील ड्रायव्हर आणि फिर्यादी या दोघांच्याही डोक्याला त्यांनी पिस्टल लावला आणि त्यांच्याजवळी रोख रक्कम 25,500 रुपये, 2 चांदीच्या अंगठ्या, 1 मार्शल कंपनीचं घड्याळ, 1 सोन्याची बाळी असा 51,500 रुपयाचा मुद्देमाल यांनी चोरून नेलेला होता। अशाच पद्धतीची काही घटना जी अनरिपोर्टेड आहे ती 5 दिवसापूर्वी घडलेली होती। त्या घटनेतील ही जप्त मुद्देमाल या दरोडेखोरांकडे होती। हे दरोडेखोरांनी जसं ही घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या टीमला मिळाली, बारामती तालुका पोलीस स्टेशनची टीम त्यातील संशयित आरोपीची माहिती काढून फिर्यादीकडून खात्री करून घेऊन त्या आरोपीचा लोकेशन काढून माग काढून पाठलाग सुरू केला असता ते उंडवडी टोल नाक्याच्या तिथून त्यांची गाडी पास झाल्याचं यांच्या लक्षात आलं। त्यानंतर पुढे शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुम, भिगवण या अशा वेगवेगळ्या दिशेने ते जात असताना पुढे भिगवणची टीम PSI अमित पाटील व त्याची टीम तिथून पुढे निरगुडे, लाकडे, कळस आणि पुन्हा डाळज, भादलवाडी या मार्ग जात असताना पुढे
वालचंद नगरची टीम या ठिकाणी कोऑर्डिनेट करून यांना गाड्या पुढे आडव्या लावून यांना रंगेहात पकडण्यात आलं. सदर घटनेचे सुदैवाने पोलिसाच्या टीमने गाडीतून काही व्हिडिओ पण चित्रित केलेले आहेत. एक अत्यंत थरारक असा पाठलाग पोलिसांनी केलेला आहे. याच्यात आमच्या सर्व पोलिसांनी त्यांच्याकडे समोरच्याकडे अग्निशस्त्र आहेत किंवा नाही याची कुठलीही कल्पना नसताना आपला जीव धोक्यात घालून या चारही दरोडेखोरांना रंगेहात ताब्यात घेण्याची कामगिरी या आमच्या टीमने सर्वांनी केलेला आहे. सदरची कारवाई या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती, भिगवण आणि वालचंद नगरच्या टीमने संयुक्तिकरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या जे संशयित आरोपी आहेत त्यांची नावं रवी संजय माने, राहणार वंजारवाडी तालुका बारामती, श्रीकांत अर्जुन घुले, राहणार खताळपट्टा डेकलवाडी, अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे, खताळपट्टा डेकलवाडी, अतुल मोहन बोलनकर, राहणार कुंभार वस्ती वंजारवाडी, असे या चौघांची नावं जी ताब्यात आहेत त्यांची समजलेली आहेत. यातील आरोपींची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पण आहे. त्या दृष्टीने संघटित गुन्हेगारीचं पुढे चालून याच्यामध्ये काही कलम अट्रॅक्ट होत असतील तर तीही कारवाई यापुढे करण्यात येणार आहे. या एकंदरीत तपासामध्ये या पोलीस स्टेशनचे API विक्रम पवार, PSI धनश्री भगत, दत्तू जाधव, PSI सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, नितीन ढवाण, शशिकांत दळवी, संतोष कांबळे, जितेंद्र शिंदे, दादासो दराडे, आफरीन शेख, तसेच राजकुमार डुंगे, गणेश काटकर, युवराज ओमासे, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवण पोलीस स्टेशनचे अमित पाटील, महेश उगले आणि गोरख पवार या लोकांनी याच्यामध्ये अत्यंत चांगली धाडसी कारवाई ही केलेली आहे. धन्यवाद.